एखादा तपास करत असताना एखाद्या नेत्याला जर धोका वाढत असेल असं काही लोकांना वाटत असेल तर नक्कीच ती वाढ झाली पाहिजे. पत्र दिलं कुणी, कशासाठी दिलं, काय केलं, कसं केलं, खरंच त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. याच्यात होतं कसं, खरं तर ही निवडणूक बारामतीकरांवर आपण ढकलून मोकळं व्हायला पाहिजे. झालं असं जे आम्हाला कळतंय की काही निरीक्षक तिथं जातात, निरीक्षक तिथं जाऊन बारामतीकरांना आदेश त्या ठिकाणी देतात. दादा, एक एसआयटीकडे पत्र गेलेलं आहे खरात प्रकरणामध्ये. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचं हे पत्र गेलेलं आहे. खरं तर अंजली दमानी असतील आणि इतर काही लोकांकडनं आता सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षितेमध्ये विशेष वाढ करण्यात यावी अशी मागणी केली जाते. कसं पाहताय? असं असेल तर वाढ नक्कीच त्या ठिकाणी केली जावी. एखादा तपास करत असताना एखाद्या नेत्याला जर धोका वाढत असेल असं काही लोकांना वाटत असेल तर नक्कीच ती वाढ झाली पाहिजे. पत्र दिलं कुणी, कशासाठी दिलं, काय केलं, कसं केलं, खरंच त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. राजकारण करायचं झालं तर आम्ही सुद्धा करू शकतो, पण विषय असा आहे की खरंच ते पत्र आलं कुठून, कशासाठी आलं, का दिलं गेलं आणि कसा धोका आहे हे याचा खऱ्या अर्थाने तपास झाला पाहिजे. अजितदादांकडे सुद्धा झेड सिक्युरिटी होते, पण अजितदादांना त्या झेड सिक्युरिटीचा कुठेही तिथं फायदा झाला नाही. न विमानात बसताना, न विमानात बसत असताना विमान चा जो काही इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, नाही तर त्याची क्वालिटी बघितली पाहिजे, नाही तर त्याचे काही निकष आहेत त्या पद्धतीने आहे का, विमान उडत असताना विजिबिलिटी होती नव्हती हे सुद्धा बघण्याचे जे काही अधिकार होते ते त्या ठिकाणी वापरले गेले नाही. म्हणून खऱ्या अर्थाने तो ऍक्सिडेंट झाला. त्याच्या मागे जे काही घातपातचं प्रकरण आहे तो मुद्दा आहेच. आता काकींच्या बाबतीत सुद्धा अशी जर भीती कोणाला वाटत असेल तर त्यांना सिक्युरिटी देणं या सरकारची जबाबदारी असं तरी वाटतं. काकींच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला तुम्ही जाणार आहात का आणि कधी तुम्ही प्रचाराला जाणार आहात? बारामतीमध्ये 2-3 दिवस त्या ठिकाणी आम्ही असणार आहोत. तिथं जाऊन काही ठराविक लोकांना भेटून त्यांना विनंती करण्याची आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. याच्यात होतं कसं, खरं तर ही निवडणूक बारामतीकरांवर आपण ढकलून मोकळं व्हायला पाहिजे. झालं असं जे आम्हाला कळतंय की काही निरीक्षक तिथं जातात, निरीक्षक तिथं जाऊन बारामतीकरांना आदेश त्या ठिकाणी देतात. बारामतीचे पवार अजितदादांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांवर हे जे निरीक्षक तिथं गेलेले आहेत ते अधिकाराने बोलतात. आता बारामतीकरांनी अजितदादांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे आणि बारामतीकरांनी ठरवलेलं आहे की सुनेत्रा काकींना सुद्धा अजितदादांकडे बघून, अजितदादांच्या कार्याकडे बघून एक चांगल्या मताधिक्याने निवडून द्यायचं. पण झालं असं आहे की सुनेत्रा काकींना दाखवण्यासाठी का होईना, नाही तर टीव्हीवर येण्यासाठी का होईना अनेक नेते तिथे जाऊन फक्त बॉसगिरी त्या ठिकाणी करत आहेत. पण बॉसगिरी करत असताना तुम्ही बारामतीकरांवर बॉसगिरी करताय हे मात्र त्या ठिकाणी कुठेतरी या सर्व निरीक्षकांचं चुकतंय. त्यामुळे कुठेतरी प्रचार करत असताना शांततेत लोकात जाऊन प्रचार करणं हे महत्वाचं आहे. दिखाव्यासाठी काही बाहेरून येणारे नेते जर तिथं प्रचार करत असतील, नाही तर नुसतं तोंड दाखवण्यासाठी तिथे येत असतील आणि त्याच्यात जर काही स्थानिक बारामतीच्या नेत्यांवर जर बोलत असतील तर ते योग्य नाही असं मला तरी वाटतं.